विधिमंडळाच्या लॉबीमध्ये गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी। 2 दिवसांपासून सुरू असलेल्या या वादाचं रूपांतर हाणामारीत। दोन्ही बाजूने शिवीगाळ आणि बघून घेण्याची भाषा। विधान भवन राडा प्रकरणी नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकले दोघांनाही अटक। नितीन देशमुख जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते तर ऋषिकेश टकले गोपीचंद पडळकरांचे समर्थक। विधान भवनातल्या राडानंतर विधान भवन सुरक्षेसंदर्भात कठोर नियमावली। अभ्यागतांसाठी आज विधान भवनात प्रवेश नाही। विधान भवनात आज येलो पासेस धारकांनाच प्रवेशास मज्जाव, तर केवळ सरकारी अधिकाऱ्यांनाच विधान भवनात प्रवेश असेल। जितेंद्र आव्हाडांचं विधान भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन। कार्यकर्ता नितीन देशमुखांना पोलीस स्टेशनला नेत असतानाच आव्हाडांचं आंदोलन। पोलिसांनी देशमुखांना ताब्यात घेतलं। मला विधानसभेत असताना जीवे मारण्याची धमकी, जितेंद्र आव्हाडांचा आरोप। तर बघू आता किती दिवसात कारवाई होते। धमकीच्या मेसेजनंतर आव्हाडांची प्रतिक्रिया। नितीन देशमुखांची जेजे रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणी दरम्यान पोटात दुखू लागल्यामुळे देशमुखांवर जेजे रुग्णालयात उपचार। देशमुखांचं 3 महिन्यांपूर्वी ऑपरेशन झाल्याचीही आव्हाडांची माहिती। वैद्यकीय तपासणीनंतर आव्हाडांनी देशमुखांची भेट घेतली। नितीन देशमुखांच्या तब्येतीची विचारपूस केल्यानंतर आव्हाडांचं आंदोलन मागे। लोकशाहीच्या 4थ्या स्तंभावर आव्हाडांनी हल्ला केला। विधान भवनासारख्या पवित्र स्थळी आव्हाडांनी पत्रकाराला मारहाण केली। जितेंद्र आव्हाडांचा व्हिडिओ ट्विट करत नितेश राणेंची टीका। तर नितीन देशमुख माझ्या ओळखीचा कार्यकर्ता नाही, पडळकरांची प्रतिक्रिया। तर या कार्यकर्त्याला अडवायला का गेले नाहीत या प्रश्नावर मात्र पडळकरांनी बोलणं टाळलं। गुंडांना विधान भवनात पासेस कुणी दिले त्यांच्यावर कारवाई करा। विधान भवनात गुंडगिरी होणार असेल तर मुख्यमंत्र्यांनी सगळे विषय सोडून कारवाई करावी। उद्धव ठाकरेंचीही आक्रमक मागणी। विधान भवन परिसरामध्ये घडलेली घटना अत्यंत चुकीची, हे अशोभनीय आहे। विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती यांनी यावर कडक कारवाई करावी। मुख्यमंत्री फडणवीसांची मागणी। विधान भवनातल्या राड्यानंतर कुणाल कामरानं डिवचलं, तर राड्याचा व्हिडिओ ट्विट करत करेंगे दंगे चारों ओर असं म्हणत कामरानं डिवचलं। कायदे मोडणारे असं कॅप्शन देत कामराची एक्सवर पोस्ट। राज ठाकरेंची आज मीरा रोडमध्ये तोफ धडाडणार, तर राज ठाकरेंच्या सभेची सकाळपासूनच तयारी सुरू। मीरा रोडमध्ये मनसेच्या शाखेचंही उद्घाटन होणार। राज ठाकरेंच्या सभेचा टीजर प्रदर्शित, तर काही दिवसांपूर्वी मीरा भाईंदरमध्ये झालेल्या मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारल्यानं तिथलं वातावरण तापलं होतं। राज ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मीरा भाईंदरमध्ये वाहतुकीत बदल, तर वाहतूक पोलिसांचं वाहन चालकांसाठी परिपत्रक जारी। संध्याकाळी 4 ते रात्री 10 या वेळेमध्ये पोलिसांकडून काही मार्गांवर वाहतुकीला बंदी। पंतप्रधान मोदी पक्षाचा चेहरा नसतील तर भाजप जागाही जिंकणार नाही। भाजप खासदार निशिकांत दुबेंचं आपल्याच भारतीय जनता पक्षासंदर्भात मोठं वक्तव्य। कोण निशिकांत दुबे, मी त्याला ओळखत नाही। दुबेंच्या प्रश्नावर अविनाश जाधवांची प्रतिक्रिया। हनी ट्रॅप प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर। ठाण्यात एकाच महिलेनं अनेक बड्या सरकारी अधिकाऱ्यांना अडकवलं। महिलेमागे हनी ट्रॅपचं मोठं रॅकेट। कोर्टाकडूनही संशय व्यक्त, तर ब्लॅकमेलिंगमुळे एका अधिकाऱ्यानं आत्महत्या केल्याचीही माहिती। वांद्रे कलानगर परिसरामध्ये अज्ञातांकडून बॅनरबाजी, तर मिठी नदी घोटाळा प्रकरणावरून नाव न घेता ठाकरेंच्या शिवसेनेला इशारा। दरम्यान कलानगर परिसरात लावलेलं बॅनर काढण्यात आलं। महिलांना रूढी परंपरेच्या जाळ्यातनं बाहेर काढावं, महिलांना मोकळं रान द्यावं, सरसंघचालक मोहन भागवतांचं आवाहन। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी उपनेते सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांचा भाजप प्रवेश निश्चित। पुढील आठवड्यामध्ये दोघांचा समर्थकांचा भाजप प्रवेश। सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांचा रखडला होता भाजप प्रवेश। सुनील भुसारांची राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड, तर सुनील भुसार हे विक्रमगड विधानसभेचे माजी आमदार।